तर शिंदेंचं निमंत्रण पत्रिकेत नाव नाही याबाबत कल्पना नाही असं गणेश नाईक म्हणतात। निमंत्रण पत्रिकेत नाव नाही याबाबत आयुक्तांना विचारा असंही त्यांनी म्हटलंय। पुन्हा प्रकार घडला असेल तर उद्या कॅबिनेट आणि कारवाई त्यावर नक्की होईल असं शिरसाट यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय। दादा, आरोग्य सेवाचा शुभारंभ जो कार्यक्रम पार पडतो त्यामध्ये पुन्हा एकदा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव डावलण्यात आलेलं आहे महानगरपालिकेच्या पत्रिकेत। मला काय त्या गोष्टी कल्पना आहे, आपण महापालिकेच्या आयुक्तांना विचार। दादा, असं वाटतंय का आपल्याला एकंदरीत पुन्हा एकदा भाजप शिवसेनेला टार्गेट करतात नवी मुंबई? ते बघा, त्या गोष्टीचं एकूण महायुतीच्या अनुषंगाने ज्या गोष्टी ठरलेल्या आहेत त्या पद्धतीने कारभार व्हावा अशी माझी इच्छा आहे। आता आपण मगाशी म्हटलं की प्रवेश एकूण निमंत्रण पत्रिका वगैरे मला त्याची काही कल्पना नाही, आपण मान्य आयुक्तांशी बोलून घ्या। दादा, पुढे नाराजगी वगैरे आहे का एकनाथ शिंदे साहेबांमध्ये? नाही, कसली नाराजगी, आता सगळं व्यवस्थित चाललेलं आहे। सगळ्याच गोष्टी 100% म्हणजे आपल्याला मनासारख्या अशी अपेक्षा करण्याची गरज नाही। गेल्या कॅबिनेटमध्ये मी माननीय मुख्यमंत्र्याला मी स्वतः जो यापूर्वी ज्या उद्घाटन सोहळ्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं नाव नव्हतं या संदर्भामध्ये मी तो प्रश्न उपस्थित केला होता। मुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्याच्या चौकशीचे आदेश सुद्धा दिलेले होते। जर असा प्रकार पुन्हा घडला असेल तर उद्या कॅबिनेट आहे, उद्या पुन्हा त्या अधिकारावर निश्चित कारवाई केली जाईल। हे बघा, ज्या पद्धतीने जर नवी मुंबईचा कारभार अशा पद्धतीने सुरू असेल तर चुकीचं आहे। ठाणे महानगरपालिकेमध्ये